अध्याय 15 पुरुषोत्तम योग. ऊर्ध्वमूळते ते विखालती, कशी पसरली शाखा. म्हणती अव्यय भववृक्षाते, अश्वत्थ असे देखा. आणि ऋग्यजुः सामवेदते, हीची जयाची पाने. तोची वेदविद पुरुष सर्वथा, जो त्यासी असा जाणे. ऊर्ध्व सहजते ब्रह्मचितेथे, भववृक्षाचे मूळ. ह्यास्तव म्हणती ऊर्ध्वमूळ परी, मुळात हा निर्मूळ. अनादिमाया योगे पहिले, महत्तत्व उद्भवले. आणि सर्वथा पुढे वाढता, विस्तार पहा चाले. अहं मनतशी 10 इंद्रिये, पंचविषय तन्मात्रा. मग प्रकटती इति आकृती, अगणित चित्र विचित्रा. सुरनरतिर्यक योनिरूप ह्या, अनंत भांड्या फुटल्या. जिकडे तिकडे खाली वरती, उभ्या आडव्या सुटल्या. सत्वरजतम त्रिगुण जल भरे, कशा पोसल्या पाहे. रूपरसादिक विषय पल्लवी, पालवल्या लवलाहे. अधोर्ध्वपाळे मुळे वासना, बीजरूप अवलोकी. कर्मबळे ती संतत खाली, पसरली चिह्या लोकी. वृक्षाचे ह्या जसे वर्णिले, रूप तसे ते येथे. ज्ञात न होते अज्ञजनाते, साध्यंत असे निरुते. आणि पांडवा कशी केधवा, कुठे प्रतिष्ठा ह्याची. तयान्न चकळे तर्क पांगळे, खुटे धाव बुद्धीची. असा पसारा अफाट ह्याचा, मुळे ही रुतली खोल. उन्मुळावया उपाय करीती, ते होती फोल. तरी स्वभावे नाश संभवे, जरी अविद्या जाय. स्वप्नी लागे घायतया ते, जागृती हाची उपाय. म्हणून विवेके वैराग्य बळे, ज्ञान खड्ग परजावे. त्वरा करुणिया भवतरू सिंहा, मुळांसहित खांडावे. पुढे पांडवा अखंड घ्यावा, परमपदाचा शोध. जिथे पावता पुन्हा मागुता, नचये होता बोध. परमात्मपदातया स्मरुनिया, विनम्र भावे चित्ती. करी अर्जुना अशी प्रार्थना, हृदयाच्या एकांती. जयापासुनी अनादिमाया, प्रपंच रचना झाली. आदिपुरुष जो तया शरणमी, सर्वथैव ह्या काली. अशी प्रार्थना नित्य अंतरी, करीती तन्मय चित्ते. सहजे ज्ञाते पावती चिते, अव्यय परमपदाते. सांडुनी जाती घनवर्षांती, जसे स्वभावे गगन. ते विजया ते सोडून गेले,
मोह आणि अभिमान पदार्थ मात्री अनासक्त जे अध्यात्मी तल्लीन नितांत निर्मळ बुद्धी जयांची नसे वासनाधीन सुख दुःखादि द्वंद्व बंधते आकळिती न जयांते सहजे ज्ञाते पावती चिते अव्यय परमपदाते पद अविनाशी स्वयं प्रकाशी तेजोमयते पूर्ण प्रकाशिततया करून शकती सूर्यचंद्र वा अग्न पावता जिथे पुन्हा न परते स्वर्ग नरक संसारी जीव समरसे तेची मम असे परमधाम अवधारी मुळात माझा अंश सनातन इथे जीवलोकांत जीव होऊनी कसा वावरे पहा प्राणी देहात निज प्रकृतिगत सहा इंद्रिये मनासहित ती सारी घेई ओढुनी जाय गुंतुनी म्हणुनी हा संसारी शरीर घेता नवे जुने वा सोडुनी जाता देही ईश जीव हा स्वतः सवेही सहा इंद्रिये घेई नेई वाहुनी सुगंध सारा जसा फुलांतुनी वायू लिंग शरीरा तेवी जीव हा होता देह गतायू आणि त्या सवे नव्या शरीरी पुन्हा येऊनी राही माया वशतो होता दिसतो विषय विषरसग्राही नेत्र श्रोत्र स्पर्शनेंद्रिय घ्राण रसमनोद्वारा करी असारा संसाराचा असा पसारा सारा सोडूनी जाई अथवा देही राहे गुणसंयुक्त करता भोगता असे बोल हे पाहे अज्ञजनोक्त जाणे येणे भोग भोगणे प्रकृतीचाची हा खेळ आत्मा केवळ अलिप्त निर्मळ तयान ह्यांचा मेळ असे तत्वता पाहे ज्ञाता असे सदा निस्संग असुनी देही तोची विदेही जो परतत्वी दंग जीव शिवाचे ऐक्य जाणती यत्न बळे शुद्धात्मे प्रयत्न करीती परी नेणती चित्तहीन दुष्टात्मे वश सरस्वती जरी नाचती षट्शास्त्रे जिव्हाग्री आणि अंतरी अहंपणाची असे पुरी सामग्री तरी विफलती शास्त्रे विद्या कला विभवते सर्व जाण अर्जुना कधी तयाना भेटेना मी देव असेची आत्मा आत्म्या ठाई देह धर्म ते देही असे जाणते ज्ञाते निरुते पडती नच संदेही जिथे निजांगे अखंड जागे सारा सार विवेक विरक्त नरते तत्व देखती सदा अनेकी एक बिंब एकले जसे बिंबले
रवीचे नाना डोही अनंत नामा मी सर्वात्मा तसाची सर्वांदेही त्या रविबिंबी जगा अखिल जे सदा उजळीते तेजे जाण शशांकी तसे पावकी असे तेज ते माझे करी निज बळे भूत धारणा पृथ्वी माझी रिगुण तसा रसाधिप चंद्र होऊनी करी औषधी भरण मी वैश्वानर रूप घेऊनी राहे प्राणी शरीरी प्राणापानी युक्त होऊनी अन्ने पचविचारी असेची माझी सदैव सर्वान अंतर्यामी वस्ती म्हणूनी स्फुरते प्राणिगणांते मी अमुकाही स्फूर्ती संत संगती सद्गुरु भक्ती स्तव ती ज्ञान प्राप्ती होता घेई अहम जयाचे परतत्वी विश्रांती ज्ञान विरक्ती बळे देखती स्वता आपुले रूप ज्ञानी जनते आत्मानंदी होती मग तद्रूप परी अहमता देही वसता संसारीची निमग्न होऊनी दारुण दुःख भोगिती अज्ञ विषय संलग्न कर्म तसे फळ मिळेची केवळ जगी उच्चवानीच परी अर्जुना ज्ञाना ज्ञाना मुळात कारण मीच जशी जयाची बुद्धी तसा तो स्वरूप समजे माझे जगी स्वतेजे मीची विराजे कणा कणातुनी सहजे शब्द ब्रह्मी अंतर्यामी मीची एक जाणावा रहस्य करता वेदांताचा वेदज्ञ हि मी बरवा क्षर आणि कतो अक्षर ऐसे दोन पुरुष ह्या लोकी भूत जात तो क्षर अक्षर तो कूटस्थची अवलोकी येथ पांडवा परा प्रकृती वाजीव भूत चैतन्य तेची तत्वताक्षर पुरुषाचे रूप सर्वथा जाण निज विस्मृतीची येता निद्रा जीवरूप होऊन भवस्वप्न हे पाहे आत्मा उपाधीत गुंतून मी माझे हे घेऊन ओझे सुख दुःखे उपभोगी म्हणून जया ते नसते येथे क्षरत्व आले अंगी विश्व मावळे सगळे केवळ घन अज्ञान सुषुप्ती नसे हि जेथे ज्ञान स्फूर्ती अक्षर पुरुष दशाती मायोपाधिक चैतन्यची जे बीज जीव कार्याचे जाणे पार्था रूप सर्वथा ते अक्षर पुरुषाचे किंबहुना जे विविध विकारी स्थिर अविकारी सत्व स्वरूप अक्षर पुरुषाचे ते माया वेष्टित तत्व अधशाख भवतरुचे वरचे मूळ पुरुष अक्षरची माया शक्ती ब्रह्मपदाची जगत्कार्य जी विरची
परंतु आणिक जो निरुपाधिक तिजा पुरुष तो आहे, नावन साहे ह्या दोहींचे ह्याते गिळूनी राहे. ज्ञाना विरहित तैसे भावा भावातीत, स्वतः सिद्धते तिथे संपते द्वैत आणि अद्वैत. परमात्मा जो अव्यय ईश्वर विश्वंभर विख्यात, जो त्रैलोकी भरून राहिला असेची ओतप्रोत. जैसा वह्नी काष्ठ जाळुनी स्वये जळे संपूर्ण, तसे ज्ञान ते अज्ञानाते गिळुनी जाय विरून. उरे ब्रह्म जे एक ना दुजे, नसेची भिन्ना भिन्न, शाश्वत सुखदा परमात्मपदा वर्णील असा कोण. सोहम तेही जिथे मावळे द्रष्टा दर्शन दृश्य, एकरूपती होती जाणे तो परमात्मा ईश. क्षरातीत मी अक्षराहुनी उत्तम मी त्या अर्थी, पुरुषोत्तम मी वेदी लोकी ऐसी माझी ख्याती. नर जो ज्ञानी मोह सारुनी दूर तत्वता जाणे, तोची मज अशा उत्तम पुरुषा भजे सर्व भावाने. जशा सागरी उठता लहरी, जळची जळावरी लोळे, तसा अंतरी मद्रूप तरी भक्त होऊनी खेळे. सोने लेणे एकची जाणे, सूर्य आणि ती किरणे, तेवी सर्वथा मीची होऊनी जगीतया वावरणे. असेची पार्था तुझे सर्वथा निर्मल अंतःकरण, म्हणून शास्त्र हे तुझ सांगितले भले गूढ जे गहन. जाणूनी आहे नर तो पाहे ब्रह्मरूप होऊन, कृतार्थ होतो सहजे सुटतो कर्मबंधनांतून. असा पंचदशाध्यायी पुरुषोत्तम योग हा, येथे भावार्थ गीतेत सांगोपांग निवेदिला.